काय सांगाल, आज अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलेला आहे. अनेक वादे महायुती सरकारच्या माध्यमातून नागरिकांना, महिलांना, विद्यार्थ्यांना करण्यात आले होते. हे पूर्ण झालेत का, काय वाटतंय? असं म्हणावं लागेल, क्या हुआ तेरा वादा, इलेक्शन के वक्त आपने लिया हमारे मत का फायदा और अभी आपने क्या किया तो आपने हमारे मत का किया सौदा, अशी आजची परिस्थिती आहे. म्हणजे नुसता वापर त्या ठिकाणी झाला आणि याच्यामध्ये कुठेही लोकांच्या हिताचा निर्णय या बजेटमध्ये दिसत नाही. शेतकरी, कष्टकरी, युवा, महिला, विद्यार्थी कोणासाठीही काही या बजेटमध्ये आज आपल्याला दिसत नाही. ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरवरती विचार करण्यात आलाय, कुठेतरी म्हणजे विकास कामांकडे सरकारचं लक्ष वळालंय असं वाटतंय का? विकास कामं म्हणजे पूर्वीपासूनची होत असणारी विकास कामं आहेत. म्हणजे तुम्ही एअरपोर्ट बद्दल होता, नॅशनल जो आपलं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ते आता 4-5 वर्ष चालूच आहे ना. मग तुम्ही काय करता, फक्त शब्द खेळता, आकडे खेळता, फिरवता आणि त्याचा वापर हा फक्त भाषणासाठी करता असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे भावनांबरोबर, आकड्यांबरोबर आणि तिकडं शब्दांबरोबर खेळण्याचं काम या बजेटमध्ये झालंय. ज्या पद्धतीने आपण ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग देखील आहे, कष्टकरी वर्ग आहे, त्यांना देखील कर्जबाजारी म्हणजे कुठेतरी कर्जबाजारी जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी कुठली तरतूद करण्यात यावी अशी मागणी होती. ती तरतूद करण्यात नाही आलेली आहे. कांद्यात नुकसान झालंय शेतकऱ्याचं, सोयाबीनमध्ये नुकसान झालंय, कपाशीमध्ये नुकसान झालेलं आहे, तुरीमध्ये नुकसान झालेलं आहे. आता हे बजेट इलेक्शनच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या आवाजात काय म्हणत होते देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळेच, की आम्ही प्राइस स्टेबिलायझेशन फंड काढू, म्हणजे भावांतर योजना. जर समजा सोयाबीनचा भाव आम्ही 6,000 म्हणालो, त्याच्या खाली भाव आला तर तो फरक आम्ही तुमच्या अकाउंटला देऊ. आता 6,000 सोडा, 2800ला मार्केट आले. आता 28 आणि 6,000चा फरक काढला तर आता 11,000 कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये फक्त सोयाबीनसाठी द्यावे लागतील. 7,500 कोटी हे कपाशीसाठी द्यावे लागतील. तुरीसाठी 1,200 कोटी द्यावे लागतील. हे ऐकलं का तुम्ही भाषणामध्ये? याबद्दल कुणी काय बोललं? म्हणजे सरकार हे जे शेतकरी ते अडचणीत चालत चाललेले आहेत त्याबद्दल कुणी बोलत नाही. आणि जेव्हा आपण म्हणतो की आता कर्जमाफी झाली पाहिजे कारण त्यांना पैसे भरता येत नाही, तेव्हा तुम्ही कर्जमाफीचा एक शब्द सुद्धा काढत नाही. ज्या पद्धतीने बहिणींना आश्वासन देण्यात आलं होतं की पुढच्या म्हणजे 1,500चा जो हप्ता आहे तो पुढच्या जो हप्ता येईल तो 2,100चा येईल, त्याच्याबद्दल कुठलीच जी आहे ती या ठिकाणी घोषणा करण्यात नाही आलेली. माता भगिनींना फसवलं. आता ते काय करतील, जे काही आपले जिल्हा परिषद, पंचायत, महानगरपालिकेचे इलेक्शन पर्यंत थांबतील, नाहीतर लोकसभेसाठी थांबतील. म्हणजे 4 वर्ष तरी थांबतील, नाही तर वर्षभर तरी थांबतील. मग आपण द्यायचं का नाही नंतर ठरवू, असा कदाचित विचार. म्हणजे फक्त इलेक्शन पुरतं आमच्या माता भगिनींच्या मताचा वापर करायचा अशी भावना या सरकारच्या सर्व नेत्यांची आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. काय वाटतं, याचा हिसका बहिणी दाखवतील का भावांना? आता त्यावेळेस आम्ही विनंती करत होतो, ठीक आहे त्यांना 1,500 रुपये जास्त वाटले. आम्ही म्हणत होतो दुसऱ्या बाजूली शेतीला चांगला भाव मिळाला पाहिजे, नोकऱ्या मिळाला पाहिजे, ठीक आहे. पण आता आम्ही बंद करणारच नव्हतो. आम्ही सुद्धा म्हणत होतो आम्ही वाढवणार. आता महिला हिसका कुठे ना कुठे ते दाखवतील. आता तुम्ही जर सामान्य लोकांना जाऊन माईक जर पुढे केलं तर महिला आता बोलायला लागतील. पण शेवटी लोकशाहीमध्ये इलेक्शनच्या काळामध्ये हिसका दाखवावा लागतो. आता फक्त इलेक्शन कुठलं, कसं, कधी, त्यावेळेस कशा पद्धतीने महिला बिहेव करतात हे आपल्याला बघावं लागेल. अर्थमंत्री म्हणतायत की एफडीएचा प्रमाण जे आहे ते वाढणार आहे. अरे एफडीआयचं प्रमाण तुम्ही वाढणार म्हणता, पण एफडीआयमुळे फक्त डायरेक्ट त्या स्टेटला फायदा होतो असं नाही. आता समजा इथे एखाद्या कंपनीचं ऑफिस आहे, त्याचे 3 युनिट आहे, एक महाराष्ट्रात, एक गुजरातमध्ये, एक तमिळनाडूमध्ये, आणि तिथं 1,000 कोटी आले. महाराष्ट्रात जरी 200 कोटी वापरले, 800 कोटी राज्याच्या बाहेर गेले. काय करतात ते एफडीआयचं? खरी इन्व्हेस्टमेंट किती येते, खऱ्या नोकऱ्या किती दिल्या जातात, हे कुठेतरी त्या ठिकाणी बघण्याची जरूरत आहे. शेवटचा प्रश्न, स्मारक बांधणार आहेत, स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक अजूनपर्यंत झालं नाही. पंतप्रधान साहेब आले होते, भूमिपूजन केलं होतं, ते स्मारक तुम्ही विसरून गेला. आता नवीन स्मारक करायला लागला. म्हणजे आहे त्या गोष्टी तुम्हाला जमेना, आता नवीन स्वप्न कशा दाखवायला लागला लोकांना. नक्कीच आपलं धन्यवाद. आमच्याही संवाद साधला. तर आपल्या सोबत रोहित पवार होते. नक्कीच जर पाहिलं हे अर्थसंकल्प पाहून रोहित पवारांनी एक भावना जी ती व्यक्त केली आहे, क्या हुआ तेरा वादा. नेमकं आता हे पाहणं गरजेचं ठरणार आहे की लाडक्या बहिणींचा जो 2,100 रुपयाचा हप्ता येणार होता त्या हप्त्याचं काय होणार आणि या संदर्भात सरकार कुठली तरतूद करणार की नाही. नेमकाच आहे ते संपूर्ण नाराजी महाविकास आघाडीच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेली पाहायला मिळते. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन हर्ष कांबळेसह तुम्ही पाहतात लोकमत.